आपण सध्या ज्या बागेमध्ये आहोत ही बाग साधारण कधी लावली होती आपण? मी हे बाग करोनामध्ये हां लावली. करोनामध्ये सगळे लोक शहराकडून गावाकडे यायचे. बरोबर. मग माझी पण पतपेढी किंवा ही बंद होती. त्या काळामध्ये काय करायचं घरी बसून, हां म्हणून इकडे या शेतीला पाणी नव्हतं. ही नदीवरून पाईपलाईन आणली आणि ही शेती पूर्ण 5 एकर डेव्हलप केली आणि द्राक्षाचं पीक हे करोनामध्ये लावलं. बरं, मग हे लागवड केल्यानंतर किती दिवसानंतर द्राक्ष आपल्याला फळ मिळतं? मी लागवड केल्यापासून 1 वर्षामध्ये लगेच मला फळ चालू झालं, मिळालं. हो. तर आता 2019 मध्ये ह्याची मी लागण केली. तर आता 2026 आहे. तर हे माझं 5वं पीक आहे. ह्याच्या आधी 4 पिकांचं मी हार्वेस्टिंग करून मार्केटमध्ये करून चांगले पैसे कमवले. हे माझं 5वं वर्ष आहे. मग जसं आंबा कधी कधी 1 वर्ष स्किप होऊन दुसऱ्या वर्षी येतो, तसं द्राक्षांचं आहे का? ही द्राक्ष दरवर्षी येतात, दरवर्षी येतात. म्हणजे द्राक्ष पीक दरवर्षी येतच. हो, 100% येतच. थोडं कमी येतं, थोडं जादा येतं, पण 100% येतच. या ठिकाणी आपण बघतोय घडच्या घड लागले द्राक्षाचे. तर याला आपण काय सांगाल की अशा प्रकारचे जास्त प्रमाणात घड आहेत किंवा चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे, तर आपण काय काय मेहनत घेतलेली? ह्याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलेल्याप्रमाणे ह्याची मी 26 ऑक्टोबरला गोडी छाटणी केली आणि 26 ऑक्टोबर पासून ह्याची दर दिवसाला म्हणजे दर 4 दिवसाला याची फवारणी असते. फवारणी केली, जमिनीतून खत दिलं, शेणखत वगैरे दिलं, वेगवेगळे सेंद्रिय खत दिले. आम्ही रासायनिक खत कमी देतो आणि सेंद्रियवर भर जास्त आहे. म्हणजे मला इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण ऑर्गॅनिक शेती करायची आहे. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला हा मुद्दा पाहिजे होता की ही जी शेती केली जाते याच्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो. नैसर्गिक जर आपल्याला पीक पाहिजे असेल तर सेंद्रिय खताचा वापर करून जे उत्पादन काढलं जातं ते पौष्टिक असतं. नाहीतर रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर जे येणारं पीक आहे ते भलेही जास्त असेल परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक असतं. म्हणून ही जी सेंद्रिय खतातून आपण त्याची फवारणी करता किंवा त्याला शेणखत वगैरे घालतात, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन आपण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी लागवड केल्यानंतर किती वर्ष हे रोपं चालतात? हे लागवड केल्यापासून 12 ते 13 वर्ष रोपं चालतात. आता हे 5 वर्ष झालं मी लावून. अजून पुढे मला 8 वर्ष हे झाड पीक देत राहणार आहे. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणतात आता या ठिकाणी अर्थशास्त्राला. वन टाइम इन्व्हेस्टमेंट जर आपण केली शेतीमध्ये आणि अशा प्रकारे जर मेहनत केली, पाण्याची इथं तुम्हाला मुबलकता आहे, त्याचा तुम्ही फायदा करून घेतलेला आहे. म्हणजे पाणी असेल आणि जमीन असेल आणि मेहनत असेल तर नक्कीच अशा प्रकारचं महा फुलू शकतो. हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी फक्त आपण द्राक्षाची शेती करता की आंतरपिकं पण घेता? फक्त द्राक्षाची शेती करतो. ह्याच्यामध्ये आंतरपीक द्राक्षामध्ये नाही घेता येत. ओके. हो, दुसरी माझी शेती आहे त्याच्यामध्ये मी केळी, ऊस हे पिकं घेतो. मग केळीची लागवड साधारण कधी केलेली आपण? केळीची लागवड मी आता फेब्रुवारी मध्येच केली. नवीन लागण केली यावर्षी. तर आता ह्याचं हार्वेस्टिंग पुढच्या वर्षी केळीचं जानेवारीमध्ये मला तो केळीचं पीक हातामध्ये येईल. म्हणजे 11 महिने ते 12 महिने लागतात. एक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक शेती करते हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे नुसते द्राक्ष नाही केली तर त्याच्यासोबत केळीची शेती सुद्धा केलेली आहे. पुढच्या वर्षी केळीचं उत्पादन तुम्ही घेणार आहात. हो, नक्कीच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की अशा प्रकारचे जर शेतकरी असतील तर शेतकरी राजा आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून ह्या राजा असलेल्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधला आणि चांगल्या प्रकारे आपण माहिती दिली. तर मला जाता जाता शेतकऱ्यांना किंवा नवीन तरुणांना आपल्याकडून चांगलं बोधपर मार्गदर्शन काहीतरी करावं असं मी तुम्हाला विनंती करेन. मी नव उद्योजक युवकांना मी एवढंच सांगेन, नोकरीच्या मागं न पळता आपण जी आपली 1-2 एकर जी शेती आहे, तुम्ही 2 एकर शेती जरी चांगल्या प्रकारे केली तर तुमच्या 50,000च्या किंवा 70,000च्या नोकरीला 2 एकर शेती महागाचा अर्थ 1 लाख रुपये पगार महिन्याला 2 एकरामध्ये कमवू शकतो, ह्याची मला खात्री आहे. 100%. आणि या अनुभवातून मी सांगतो. नक्कीच एक जो माणूस प्रत्येक स्वतःच्या अनुभवातून जे समोर बोलतंय आणि त्याचं लाईव्ह मी व्हिडिओ आपल्या समोर पाठवतोय, नक्कीच याचा सुद्धा आपण योग्य तो विचार करून आपण सुद्धा चांगल्या प्रकारे शेती करावी आणि या शेतीतून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन काढून उत्पन्न कमवावं ही आपल्याला एक विनंती असेल. ज्यांच्याकडे शेती आहे, ज्यांच्याकडे नोकरी नाही, त्यांनी शेतीकडे वळावं आणि आपल्या स्वतःची एक आर्थिक दृष्ट्या आपण स्वतःची उन्नती करावी.
धन्यवाद. आपण जी माहिती दिली महत्त्वाचा वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य केलं आणि अत्यंत महत्त्वाची असे आम्हाला सुद्धा मार्गदर्शन मिळालं आणि शेतकऱ्यांना नवीन तरुणांना सुद्धा मार्गदर्शन मिळालं. आपण जे वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला खूप खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय सहकार, जय शेतकरी. हां, धन्यवाद. थँक्यू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.